नमस्कार मंडळी, शिवप्रभात. गुजरात सफरीच्या भाग 3 मध्ये आपलं स्वागत करतो. तर आजच्या भागात आपण कुबेर भंडारी, नारेश्वर महादेव आणि आजच्या भागाचे प्रमुख आकर्षण असलेल्या स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेणार आहोत. तर छान अशा नाश्त्याचा आनंद लुटूया आणि पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. मंडळी, फायनली आपण आता कुबेर भंडारीच्या दरबारात चाललोय. तर आणि भगवंताला आपण भरपूर काही मागणार आहोत आपल्यासाठी आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. तर आपल्यावर बनून राहा. आज आपण ज्या कुबेर भंडारी मंदिराचे दर्शन घेणार आहोत, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जगात कुबेर भंडारींचे हे एकमेव मंदिर असून कुबेर भंडारी म्हणजे अपार धन असलेले देवता. अनेक भाविक धनप्राप्तीसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून गुजरातमधील कुबेर भंडारीच्या दर्शनासाठी येथे येतात. मतलब कुबेर जी ने यहाँ पे आके तप किया था और ये उनकी तप स्थली है। फिर भगवान ने उनको यहाँ पे दर्शन दिए था। ये इसका महत्व है। और जो सामने अंबाजी है वो पार्वती मैया नहीं है। क्या है? अंबाजी का तो कुबेर जी ने भगवान महादेव जी का तप किया. हाँ, शंकर स्वयं प्रकट हुए थे यहाँ पे। शंकर जी स्वयं प्रकट हुए थे. स्वयं शिवलिंग है ये। बगल में भंडारेश्वर है जो बाजू में ना, भंडारेश्वर। और कुबेर जी के बारे में क्या मतलब? कुबेर रावण का भाई था, यक्ष था वो। तो रावण ने उससे जब राजपाट छीन लिया तो फिर वो अकेला हो गया। फिर उसने यहाँ पे आके तप किया है। फिर उसके बाद जब रावण ने फिर परेशान किया है उसको, तो फिर भगवान महादेव ने बोला तुम अंबाजी की उपासना करो। तो फिर वो सामने अंबाजी प्रकट हुई। तो भगवान जब कुबेर जी के पास जो इतना धन आया था वो क्या भगवान? वो तो भगवान शंकर ने वरदान दिया, महादेव ने वरदान दिया। हमने भी कुछ सुना है कि महादेव जी ने उनको बहुत सारा धन दिया था, उनको वरदान दिया था और उसके बाद में फिर रावण परेशान कर रहा था, इसलिए माँ जी की उपासना की. माता जी की उपासना की. आपको हर मंदिर में क्या है कि जैसे पार्वती मैया मिलेगी, लेकिन यहाँ पे माँ ललिता अम्बा है.
मंडळी, फायनली आपलं भगवान कुबेरांचं दर्शन झालेलं आहे. मन भरून आपण त्यांना मनामध्ये उतरवलं आहे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्या स्वतःसाठी आम्ही भरभरून कुबेरांना मागितलं आहे. तर सगळ्यांनी तेच माझं म्हणणं आहे की धन तर येईलच, पण भगवंताचं नाम पण सोबत असू द्या, नामस्मरण असू द्या. धन्यवाद. नमस्कार मंडळी, फायनली 3 दिवसानंतर आज तिसऱ्या दिवशी आपण ऑडिओ चेकआउट केलाय आणि आता आपण सकाळी कुबेर भगवानांचं दर्शन घेतलं छान. त्यानंतर आता आपण जेवायला आलो. इथे छान असं हॉटेल आहे हॉटेल कृष्णा म्हणून. तिथे आता पोट भरून जेवूया आणि मग त्यानंतर आपल्या नारेश्वर महादेवांच्या दर्शनाला आपण घेऊया. आज आपण श्रीरंग अवधूत स्वामींच्या दर्शनासाठी आलो असून गुजरात सफारीच्या पहिल्या भागात आपण ज्या टिंबे स्वामींचं दर्शन घेतलं होतं ते यांचे आध्यात्मिक गुरु होते. अवधूत स्वामींची ओळख म्हणजे ते महान तपस्वी तर होतेच, पण त्याचबरोबर संत, कवी, समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. गांधीजींच्या असहकार चळवळीत सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी अनेक साहित्य लिहिले होते, पण त्यापैकी आपल्या नेहमीचे परिचयात असलेले दत्तभावनी हे विशेष प्रसिद्ध असं साहित्य होते. आपण ही जी प्रतिमा पाहत आहोत ती श्रीरंग अवधूत स्वामींची आईची प्रतिमा असून जनरली आपण बघतो की बरेचसे प्रतिमा व्यक्ती मृत पावल्यानंतर बनवल्या जातात, पण या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हयात असताना ही मूर्ती बनवली गेली होती. आपण आता आलो आहोत, हे आहे रंगाधूत स्वामी महाराजांचं आहे. ह्या ठिकाणी ते बसून लोकांना उपदेश करायचे. इथे इथले कडुनिंब जे आहेत ह्या निंबाची पानं कडू लागत नाहीत, हे याचं वैशिष्ट्य आहे. दत्तभावनी लिहिली ते रंगाधूत स्वामी महाराज. त्यांचे आता बाकी जे वापरलेल्या वस्तू ज्या आहेत समाधीत सांगते तिकडे आहे, ते बघू शकतो आपण त्या ठिकाणी जाऊन. त्यानंतर इथे प्रदर्शनी आहे ती बघू शकतो. ही जी झाडं, बकुळी झाडं, हे 3 झाडं जी आहेत ही झाडं कडुनिंबाची. हा कडुनिंब गोड म्हणा किंवा कडू नाही आहे आता. ठीक, धन्यवाद. आपण बघू शकतो की श्रीरंग अवधूत महाराज इथे तपश्चर्या करायचे, ध्यान साधना करायचे आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता की ह्या परिसरात जे कडुलिंबाचं झाड आहे त्याचा जो कडूपणा आहे तो फार कमी झाला. म्हणजे असं म्हणतात की जर आपण संतांच्या समागमात असेल, संतांच्या सानिध्यात असेल तर आपला कडूपणा आणि कमी करावा आणि गोडवा वाढवा. त्याप्रमाणे मनुष्यासोबत ज्या वृक्षांनी सुद्धा त्याचा स्वतःचा कडूपणा कमी केलाय. आता आम्ही तुम्हाला जी छोटीशी गुफा दाखवणार आहोत ती गुफा म्हणजे श्रीरंग अवधूत स्वामी नेहमी येथे ध्यान साधना करायची. ही जागा आजही भक्तांसाठी आश्रमामध्ये संवर्धन करण्यात आली आहे. या जागेचे विशेष महत्त्व म्हणजे दर्शन घेताना आजही येथे चंदनाचा सुगंध दरवळतो.
नमस्कार मंडळी. फायनली आपण जे आपल्या स्वप्नामध्ये एक मंदिर होतं पोईच्या इथलं निळकंठ धाम, जे स्वामीनारायण मंदिर आहे, तिथे आपण आता पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण पुरेपूर त्या मंदिराचा आस्वाद घेणार आहोत, पुरेपूर आपण त्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि तुम्हाला पण त्याचं दर्शन घडवतो. चला आतमध्ये जाऊया. आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं की छान अशी शोभायात्रा निघाली होती निळकंठ भगवानांची. निळकंठ भगवान, त्यानंतर स्वामीनारायण भगवान यांची छान अशी शोभायात्रा, रथयात्रा निघाली होती. त्याच्या सर्वात पुढे आपण बघितलं रणगाडा होता. त्याच्या मागोमाग आपले सगळ्यांचे प्रेमळ असे गजराज हत्ती होते आणि त्याच्या मागोमाग 2 रथ होते. जे एक होतं ते स्वामीनारायणचं आणि दुसरं होतं ते निळकंठ भगवानाचं. तर अशा प्रकारे इतकी छान शोभायात्रा होती, म्हणजे मन एकदम भारावून गेलं. खूप आनंददायी वाटतंय. आपण बघितलं असेल की पूर्ण भारतामध्ये स्वामीनारायणचे फार वेगवेगळे मंदिर असतात. त्यांचा एक वेगळा असा लहेजा असतो आणि मंदिरांना बघताच क्षणी तुम्हाला असं प्रसन्न वाटतं. आणि त्याच प्रकारे आज आम्हाला सुद्धा इथे आला आणि आनंद आलाय. तर श्रीजी टूर्स सोबत आपण येऊन खूप मोठा आनंद घेतलाय. धन्यवाद. नमस्कार मंडळी. तर आता आपण इथे संध्याकाळच्या 5:30-6 पर्यंत पोहोचलो आहोत. आता सूर्यास्त होण्याची वेळ आली आहे. इथे भरपूर सारे मंदिर बघण्यासारखे आणि बराच वेळ लागतो तुम्हाला इथला बराचसा भाग कव्हर करण्यासाठी. पण मेजर इथे 3 जे मंदिर आहेत त्याला आपण कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला ते जे महत्वाचे मंदिर आहे ते आपण तुम्हाला दाखवतो.
बॉटल बघ माझे. नमस्कार मंडळी. तर आपण बघू शकतात की आपण छान अशा मंदिरामध्ये आलो आहोत. आपण आमच्या मागेच बघू शकतात की निळकंठ भगवानाचं मंदिर आहे. आमच्या डाव्या हाताला तिथे कष्टभंजन हनुमानचं मंदिर आहे आणि इथे जर आपण बघणार उजव्या हाताला ते बालकृष्णाचं मंदिर आहे. असे हे जे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं 3 मंदिर जे आहेत ते विशेष आहेत, प्रमुख आहेत आणि ते मोठे आहेत. त्या मंदिरा व्यतिरिक्त इथे फार छोटे छोटे मंदिर सुद्धा आहेत. त्यात साधू संतांची सुद्धा मूर्ती आहेत, त्यांचे पण आपण दर्शन घेतले आणि इथे येऊन आम्हाला फार प्रसन्न आणि आनंददायक वाटलाय. मंडळी आता ऑलमोस्ट आपल्याला जे उजेडामध्ये शूट करायचं होतं, बरंचसं आपल्याला जे दाखवायचं होतं तुम्हाला ते आपण सगळं शूट केलेलं आहे छान प्रकारे. तर मी तुम्हाला दाखवतो नक्की आता आपण कुठे आहोत. आपण बघू शकतात की समोर जिथे जे झेंडा फडकतोय आपल्याला दिसत असेल ते आपलं कुबेर भंडार मंदिर. तिथे आपण सकाळी गेलो होतो. कुबेर भंडाराच्या एक्झॅक्टली मागे आपलं हॉटेल होतं जिथे आपण राहत होतो. 3 दिवस आपण वास्तव्य केलं आणि त्याच्याच डाव्या हाताला तिथे आपण नर्मदा आरती केली होती आणि आपण तिथे दिवे सोडले होते पाण्यामध्ये. तर आपल्याला आपल्याला या मंदिरामध्ये येण्यासाठी आपण संपूर्ण हा घाट फिरून पलीकडून आपण इथे आलो आहोत. आपल्या ह्या मंदिरामध्ये आलो आहोत. तर आपण संपूर्ण नदीच्या आपण पलीकडे होतो. पलीकडून आता आपण अलीकडे येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा प्रवास करायला लागला. तेव्हा आपण बरोडामध्ये होतो आणि आता आपण पोयच्यामध्ये आपण आलो आणि म्हणजे खरंच खूपच छान. आता दिवसाची आपली शूटिंग जसं बोललो की दिवसाची शूटिंग झालेली आहे. आता आपण अंधार पडण्याची वाट बघतोय, जेणेकरून एकदा अंधार पडला तर छान अशी इथली जी रोषणाई केली गेली आहे त्या रोषणाईचा सुद्धा आपल्याला आनंद घेता येईल. आणि एकदा बघूया आता कसं वाटतं आपल्याला, ती रोषणाई कशी वाटते छान, मला आपण नक्की दाखवूया.
नमस्कार मंडळी, फायनली आपलं कोयच्याचं नीलकंठ धाम स्वामीनारायण मंदिर याचं छान असं दर्शन झालंय. दिवसाचं आणि रात्रीचं असे दोन्ही दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल इथपर्यंत तुम्हाला आवडला असेल, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत आपले हे व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आपला आणि आपल्या संस्कृतीचा प्रचार होईल आणि स्वामीनारायण मंदिराचा हे भव्य दृश्य आपल्या सर्व आपतेष्टांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला देखील श्रीटूर बरोबर धार्मिक आणि आध्यात्मिक सहलींचा आनंद घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता.